घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 7 मेच्या जबरदस्त भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश मिळून ऐश्वर्याच्या कारस्थानांचा असा काही पर्दाफाश करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला अडकवणार। जी ऐश्वर्या आता कारस्थान करून पूर्णपणे रणदिव्यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच ऐश्वर्याच्या विरोधात आता जानकीने काय कारस्थान केले पाहू। ऐश्वर्या घरात आल्यामुळे ऋषिकेशची खूप चिडचिड होत असते आणि जानकी सांगत असते, तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका। यावरती ऋषिकेश म्हणतो, शांत राहू? कसा शांत राहू मी? ती नालायक ऐश्वर्या या घरामध्ये आलेली आहे आणि आपला हा बायकोचा बैल, त्याला तर बायकोचा बैल म्हणायचा पण मला आता कंटाळा आलाय। अगं किती किती सहन करायचं? विष पिण्याचं नाटक करून कफ सिरप प्यायला आणि तिला घरात घेऊन आला, आता स्वतःच तिला घराबाहेर काढण्याचं नाटक केलं आणि परत तिला घराबाहेर घेऊन आला। हे सगळं काय चाललंय? मला तर त्याला बायकोचा बैल म्हणायचं सुद्धा आता कंटाळा आलेला आहे। काय काय म्हणायचं काय? अगं बैल तरी बरा, नांगराला जुंपून त्याच्याकडून काम करता येतोय, पण हा सारंग काडीच्या कामाचा नाहीये, कोणतंही काम याच्या हातून कधी होतच नाही असं म्हणत आता इकडे आता ऋषिकेश खूप चिडलेला असताना जानकी त्याला समजवते, तुम्हाला माहिती आहे ना, ही ऐश्वर्याची जादू आहे आणि सारंग भाऊजी तिच्या किती प्रेमात वेडे आहेत, ते तिच्या प्रेमात वेडे असल्यामुळे त्यांना आता जगाचं भानच राहत नाही, काय चूक काय बरोबर हे त्यांना काही कळत नाहीये आणि ते या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तिच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत। जोपर्यंत तिचा खरा चेहरा त्यांच्या समोर येत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता त्यांना अजिबात कळणार नाही की आपण चुकतोय म्हणून। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, कधी कळणार, काय कळणार? मला तर काही कळत नाहीये, ही ऐश्वर्याचा किती फायदा घेणार आहे आणि सगळी बाजी तिने आपल्या बाजूने पलटून टाकली, स्वतःच्याच बापाला या सगळ्यामध्ये जेलमध्ये पाठवलं आणि बाजी पलटत या घरामध्ये आलेली आहे। असं म्हटल्यावरती मग आता इकडे आपल्याला सीन दाखवला तो कोर्टाचा। जेलमध्ये सयाजीराव आणि आता तो त्यांचा माणूस संपत या दोघांनाही एकाच सेलमध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला सयाजीराव चिडतात आणि संपतच्या कॉलरला हात घालत ते सांगायला लागतात, माहिती आहे का, या सगळ्यामध्ये तू अडकवलंस मला, तुला सोडणार नाही संपत, माझं मीठ खाल्लंस आणि मलाच अडकवलंस। संपत म्हणतो, माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता, ऐशुताई आल्या होत्या त्या गोडाऊनमध्ये सारंग सरांना घेऊन, सारंग आणि ऐशुताई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझ्या पुढे कोणताही पर्याय ठेवला नाही। यावरती मग आता इकडे सयाजीराव म्हणतो, काय ऐश्वर्या तिकडे आली होती? त्यावरती तो सांगतो, हो, आणि मग काय सीन झाला हे आपल्याला दाखवलं जातं। ऐश्वर्या ज्या वेळेला संपतच्या इकडे येते आणि ती संपतला, संपत, आतापर्यंत डॅडांसाठी खूप काही केलेलं आहेस, पण आज वेळ आलेली आहे तुला डॅडांच्या विरोधात बोलण्याची। असं म्हटल्यावरती मग आता संपत म्हणतो, काय बोलताय, कशाबद्दल बोलताय? यावरती ऐश्वर्या म्हणते, कोर्टामध्ये जायचं आहे आणि कोर्टामध्ये कबूल करायचं की काहीही झालं तरी सुद्धा तू माझ्या डॅडाच्या सांगण्यावरूनच नानांना किडनॅप केलं होतंस, हे कोर्टामध्ये तुला स्वतः सिद्ध करायचं आहे। यावरती आता इकडे संपत म्हणतो, नाही, मी असं करू शकत नाहीये, जर का सयाजीरावांना या गोष्टी कळल्या तर मात्र सयाजीराव मला जिवंत ठेवणार नाहीत। यावरती ऐश्वर्या म्हणते, हो, ती गोष्ट तर खरीच आहे, पण मी जे सांगते ते कर आणि मी काय माझ्या डॅडांना फार दिवस तिकडे आता राहू देणार नाहीये, मी त्यांना बरोबर सोडवून आणेन। असं म्हटल्यावरती आता अजूनही संपत तयार होत नाही, सयाजीरावांच्या विरोधात जायला तो तयार नसतो, पण त्याच वेळेला ऐश्वर्या संपतला त्याच्या फॅमिलीचा फोटो दाखवते आणि तुझ्या फॅमिलीवरती तुझं खूप प्रेम आहे ना, जर का तू या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये माझ्या बाजूने साक्ष दिली नाहीस तर या फॅमिलीला नेस्तनाबूत करायला मला वेळ लागणार नाहीये, बघ आता विचार कर तू काय करतोस ते। असं म्हणत ती आता संपतला त्याच्या फॅमिलीवरून ब्लॅकमेल करायला लागते आणि मग मात्र संपतकडे कोणताही पर्याय उरत नाही आणि म्हणूनच संपतने या फॅमिलीच्या प्रेशरवरती येत किंवा फॅमिलीला काही व्हायला नको या कारणास्तव आता इकडे हे सगळं कबूल केलेलं। आणि हे सगळं घडत असताना सयाजीराव म्हणतात, काय ऐशूने हे सगळं केलं? ऐशूने या सगळ्यामध्ये तुला आता हे करायला भाग पडलं? यावरती संपत म्हणतो, हो, ऐश्वर्याताईंनी हे सगळं करायला मला भाग पाडलं आणि त्यांनीच मला या सगळ्यामध्ये हे करायला लावलं। आता सयाजीराव चिडतात, ऐश्वर्या
तू इतकी नालायक निघशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. या सगळ्यामध्ये आता तू जे काही वागलीस ना, तुझा बाप हा तुझ्यासाठी खरंच कायमचा मेलेला आहे. इतकं तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे मी हे केलं. मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि तू काय केलंस? तू तर मला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकवून टाकलंस. असं म्हणत सयाजीराव जे संपतवरती इतके चिडलेले असतात, ते आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता संपतला सोडून देतात आणि आपलं नाणं खोटं या सगळ्यामुळे ते आता स्वतःच्याच डोकं बडवत तिकडे बसलेले असतात. ऐशू ऐशू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत असतात. तोपर्यंत ऐश्वर्या आता एकदम स्तब्ध पावलांनी आपल्या खोलीत येत असते आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करत असते, ते म्हणजे आपण आपल्या डॅडांना कसं अडकवलं याचा. आणि तिला या गोष्टीची खूप 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 गिल्ट असते. आणि त्याच वेळेला ती जेव्हा आतमध्ये येते, तिच्या मागोमाग सारंग येत असतो, पण ऐश्वर्या दार लावून घेते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या दार उघडा, का वेड्यासारखं करताय तुम्ही? यावरती मग आता ती सांगते, सारंग मला थोडा वेळ द्या, मला थोडा वेळ द्या, मला एकटीला बसायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा मला थोडं वेळ एकटीला घालवायचं आहे. असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो, हे बघा ठीक आहे, तुम्हाला एकटीला वेळ घालवायचा आहे, पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला काहीही गरज वाटली तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला कधीही आवाज देऊ शकता, मी बाहेरच आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे सारंग. असं म्हणत ऐश्वर्या आपल्या खोलीत येते आणि आता ती रडत रडत तिकडची एक छडी घेते. छडी घेऊन स्वतःच्या हातावरती स्वतःच वार करायला लागते आणि या सगळ्यामध्ये तिला कोर्टाचा घडलेला सगळा प्रसंग आठवतो. कोर्टामध्ये जे काही घडलं होतं ते सगळं ती विचार करायला लागते. कशा पद्धतीने आपण अचानकपणे या सगळ्यामध्ये आता डॅडांना अडकवलं, काहीही त्यांचा म्हणजे त्यांना काहीही पूर्वकल्पना नसताना आपण त्यांना कसं अडकवलं, कशा पद्धतीने त्यांना फसवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कसे 12 वाजले होते. कोर्टामध्ये डायरेक्ट आपण साक्ष कशी दिली, हे सगळं आठवत आता मात्र ती उदास होते आणि उदास ऐश्वर्या रडायला लागते. स्वतःच्या हातात छडी घेऊन स्वतःला मारायला लागते. डॅडा तुम्ही माझ्यासारखी इतकं केलं, मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत आणि मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला अडकवलं, पण माझ्या पुढे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये हे करणं भागच होतं आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. पण काळजी करू नका, मी फार वेळ तुम्हाला त्या पिंजऱ्यामध्ये ठेवू देणार नाहीये. मी तुम्हाला त्या पिंजऱ्यामधून जोपर्यंत बाहेर काढत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. असं ऐश्वर्या स्वतःच्याच मनाशी निश्चय करते आणि मग ती स्वतःलाच ती छडी मारून घ्यायला लागते, स्वतःला शिक्षा करून घ्यायला लागते आणि आता ती स्वतःलाच मारायला लागते. तिला सगळं आठवत असतं आणि तिला त्रास होत असतो. मग बेडच्या इकडे ऐश्वर्या जोराजोरात रडायला लागते. ऐश्वर्या ज्या वेळेला रडत असते तिला आता आपल्या डॅडांची आठवण येत असते. डॅडा मला माफ करा, डॅडा मला माफ करा असं म्हणत ती आता एकटीच बेडच्या इथे रडत बसलेली असते. हे सगळं चालू असताना इकडे आता विक्रांत आलेला असतो आणि विक्रांत घरी आल्यावर ती दोघी जणी म्हणजे मालती आणि आता इकडे शरू ह्या दोघी जणी आले रिपोर्ट. तो म्हणतो थांबा, मला बसू तरी द्या. मग आता तो बसतो, त्याला शरू पाणी देते आणि काय झालं, रिपोर्ट कुठे आहेत, आम्ही कधीपासून तुझी वाट पाहत आहोत असं म्हणायला लागते. त्यावरती विक्रांत म्हणतो रिपोर्ट मिळालेच नाही. मालती म्हणते काय बोलतोयस तू, रिपोर्ट मिळाले नाही म्हणजे काय? यावरती मग आता तो सांगायला लागतो काही नाही, मी आज गेलो होतो तिकडे. यावरती शरू म्हणते मग लॅब बंद होती का? त्यावरती तो सांगतो नाही, लॅब नव्हती बंद. त्यावरती आता इकडे मालती म्हणते मग काय झालं, अरे बोल ना, तू रिपोर्ट का नाही आणू शकलास? यावरती तो सांगतो काही नाही, त्यांच्या मशीनमध्ये बिघाड झालेला आहे. यावरती मग आता मालती म्हणते असं कसं, मशीनमध्ये बिघाड झालाय, मग त्यांनी आधी तुला का नाही कळवलं, तुला का तिकडे बोलवलं? यावरती विक्रांत म्हणतो जाऊ दे ना, काय चाललंय तुमचं हे सगळं? याच्यावरती मालती म्हणते थांब एक मिनिट, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मी तुझी आई आहे. तू कधी खरं बोलतोस, तू कधी खोटं बोलतोस, तू कधी लपवण्याचा प्रयत्न करतोस, हे माझ्याशिवाय दुसरं कोण चांगलं जाणू शकेल? त्यावरती शरू म्हणते हो, मला सुद्धा हे पटलं नाही की त्यांचं हे बंद होतं मशीन आणि तुला फोन करून त्यांनी कळवलं पण नाही की आज मी रिपोर्ट देऊ शकणार नाहीये. नाही विक्रांत, तू आमच्यापासून काहीतरी लपवतोयस. काय लपवतोयस सांग बरं. यावरती विक्रांत म्हणतो असं काय करताय, मी खरंच काही लपवत नाहीये. मला या सगळ्यामध्ये समजलंय की मला पण कंटाळा आला, मी चिडलो त्यांच्यावरती. हे काय,
तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगत? आधी सांगितलं असतं तर मी आज आलोच नसतो ना. तुम्हाला काय वाटतं मी गुपचूप तिकडून निघून आलोय का? त्यांना असं खडसावलंय ना, त्यांना इतकं सुनावलंय ना, की त्यांना ज्याचं नाव ते हे सांगूनच आलोय. म्हणजे तुम्ही आधी कळवायचं. आम्ही इकडे सुट्ट्याकडून येत नसतो ना. आम्ही आमचा काम काढत तिकडे आलो नसतो. असं म्हणत मी त्याला असं काय खडसावलंय ना, तुम्हाला माहीत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरीला आणि मालतीला या गोष्टी काही पटत नसतात, की नक्कीच हा आपल्यापासून खोटं लपवून ठेवतोय, काहीतरी गडबड आहे. पण विक्रांत आता सांगतो, नाही नाही, मी जाऊन उद्या रिपोर्ट आणणार आहे. अजिबात तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे बघा, काही चिंता करण्यासारखं कारण नाही आहे, होतात असे बिघाड, असं म्हणत तडक तिकडून निघून जातो. जरी विक्रांत हे बोलत असला तरी मालतीला या गोष्टीवरती विश्वास काही बसत नाही आणि ती या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवते. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा ती प्रयत्न करणार असते आणि तिच्या डोक्यात वेगळीच विचारचक्र चालू असतात. ती विचार करते, हा काहीतरी खोटं बोलतोय. हा ज्या अर्थी रिपोर्ट घेऊन आलेला नाहीये, त्या अर्थी रिपोर्टचं काहीतरी वेगळंच तथ्य आहे, जे तथ्य आपल्यापासून लपवलं जातंय आणि त्या तथ्याचा आपल्याला आता पूर्णपणे सत्याचा शोध घ्यायला पाहिजे, काहीही झालं तरी. असं म्हणत ती आता ताबडतोब त्या लॅबमध्ये जायला निघणार असते. इकडे तोपर्यंत अवंतिका, सौमित्र आणि आता जानकी यांची बोलणी चालू असतात आणि त्याच वेळेला मग आता अवंतिका सांगत असते, वहिनी, काहीही उपयोग नाहीये. या ऐश्वर्याने शेवटी तिची खेळी खेळली आणि या घरामध्ये शेवटी तिने एंट्री केलीच ना. यावरती मग आता सौमित्र म्हणतो, खरं सांगायचं तर आपण या सगळ्यामध्ये मूर्ख ठरलोय. म्हणजे किती काही झालं असतं ना, तरी सुद्धा त्या वकिलांनी ते जे काही रेकॉर्डेड स्टेटमेंट आपण दिलेलं आहे, ते रेकॉर्डेड स्टेटमेंट खोटं आता शोधून काढलंच असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही उपयोग पण झाला नसता. त्यामुळे संपत आल्यामुळेच खरं तर सयाजीराव पकडले गेलेत. आपण काही करूच शकलो नाही. यावरती जानकी म्हणते, भाऊजी, तुम्ही तुमच्या परीने खूप काही प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही स्वतःला का दोष देऊन घेताय? यावरती अवंतिका म्हणते, पण खरंच त्या ऐश्वर्याने इतक्या नीच पातळीला उतरली की आपल्याच वडिलांना या सगळ्यामध्ये अडकवलं. म्हणजे मला तर विश्वासच बसत नाहीये. यावरती आता इकडे सांगायला लागते, जानकी, तिने तिचं अस्तित्व टिकवलं. तुम्हाला कळतंय का? सारंग भाऊजींच्या नजरेमध्ये तिला जर का या घरात परत यायचं होतं तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं जास्त महत्वाचं होतं आणि तिने तेच केलंय. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तिने तिच्या वडिलांचा यावेळेला बळी घेतलाय. मला सांगा, जी मुलगी स्वतःच्या वडिलांची नाही होऊ शकत, ती आपल्या घराची काय होणार? हे मुळातच सारंग भाऊजींना समजायला पाहिजे. पण त्यांच्या डोळ्यावरती प्रेमाची आंधळी पट्टी बनलेली आहे ना, आणि त्यामुळे आता मात्र ते काही हे समजून घ्यायच्या म्हणजे समजून घेतच नाहीयेत किंवा त्यांना काही समजूनच घ्यायचं नाहीये. तर असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ऐश्वर्याचा हे सगळा विषय चालू असताना अवंतिका म्हणते, वहिनी, पण ती कोणत्या मातीची बनलेली आहे? यावरती मग आता इकडे सौमित्र सांगतो, पण आपण ही केस जिंकूच शकलो नसतो. जर का संपत्तीकडे आला नसता तर सयाजीराव असे सुटले असते. यावरती आता ऐश्वर्या म्हणते, तुम्ही काळजी करू नका. इकडे आता जानकी म्हणायला लागते, तुम्ही काळजी करू नका, बघूया आपण तिचं काय करायचं ते. तुम्ही स्वतःला का दोष घेऊन घेताय? ती इतकी धूर्त आहे ना, की स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही पातळीला जायला ती उतरू शकते. पण तिचं हे खोटं मी जास्त दिवस टिकू देणार नाहीये. या सगळ्यामधून सारंग भाऊजींना आपल्याला बाहेर काढायलाच पाहिजे. ती कुठेतरी चुकेल, कुठेतरी काहीतरी करेल आणि त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा, हे मात्र नक्की. तोपर्यंत लपत-छपत ऐश्वर्या आता इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते. पोलीस स्टेशनला आल्यावर ती तोंड झाकून येते, जेणेकरून तिला आपण आपल्या वडिलांना भेटायला आलोय हे कुणाला दाखवायचं नसतं. कारण काही झालं तरी सुद्धा आता जर कुणी पकडलं तर आता हिने खोटी साक्ष दिली किंवा मुद्दाम हे केले हे समजलं जाईल आणि म्हणून तिला आपण आपल्या वडिलांना भेटायला आलोय हे दाखवायचं नसतं आणि त्याच कारणासाठी ती तोंड लपवून आलेली असते. ज्या वेळेला ऐश्वर्या तोंड लपवून येते आणि त्याच वेळेला आता इकडे ती सयाजीरावांच्या सेलच्या इकडे जायला निघते. तिला हवालदार हटकतो आणि त्यावेळेला तो सांगतो, कोण पाहिजे तुम्हाला? यावरती ती सांगते, मला सयाजीराव विखे पाटील यांना भेटायचं आहे. असं म्हटल्यावरती ते सांगतात त्यांचा वॉर्ड नंबर कोणता आहे, सेल नंबर कोणता आहे, हे सगळं सांगितल्यावरती मग आता ऐश्वर्याला ते सांगतात, 10 मिनिटं तुम्ही बोलू शकता, जा इकडून तुम्ही. ऐश्वर्या धन्यवाद म्हणते आणि त्या ठिकाणावरून जायला निघते. ज्या वेळेला ऐश्वर्या सयाजीरावांच्या सेलच्या इकडे येते आणि त्यावेळेला सयाजीराव पेटून उठतात. कशाला आलेस तू इकडे?
आत्ताच्या आत्ता निघ इथून. यावरती ऐश्वर्या म्हणते, डॅडा ऐका ना, मला खरंच माफ करा. याच्यावरती आता ते म्हणायला लागतात, तुला आणि माफ? अगं मुलीच्या जातीला कलंक फासणारी बाई तू, तुला माफ करायचं काही कारण नाहीये. यावरती ती सांगते, नाही डॅडा ऐका ना, माझा नाईलाज होता. मला त्या घरामध्ये काहीही करून प्रवेश मिळवायचा होता आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे. सयाजीराव म्हणतात, अगं मूर्ख मुली, तुझ्या प्रवेशासाठी तू मला वेठीला धरलंस, मला या सगळ्यामध्ये आता इकडे आणून पोचवलंस. अगं तुझ्यासारखी औलाद नसलेली परवडली. तुझ्यासारखी औलाद असण्यापेक्षा निपुत्रिक असलो ना तर बरं झालं असतं. यावरती ऐश्वर्या म्हणते, डॅडा असं म्हणू नका, माझा खूप मोठा नाईलाज होता. मी या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकत नव्हते. मला काहीही करून सारंगचा विश्वास जिंकायचा होता. जर का त्याचा विश्वास मी जिंकू शकले नसते तर त्या घरात मला प्रवेश मिळाला नसता. यावरती सयाजीराव म्हणतात, अगं तुझ्या प्रवेशासाठी तू माझा बळी घेतलास आणि याचा तुला काडी मात्र गम नाहीये. अजिबात तोंड दाखवू नकोस. त्या संपतने मला सगळं सांगितलंय. मी तुला सांगितलं की तो संपत त्या गोडाऊन मध्ये ठेवलाय. माझ्याकडून माहिती काढून घेतलीस, माझ्याकडून सगळं विचारून घेतलंस आणि जाऊन त्या संपतला कुटुंबाची धमकी देऊन हे सगळं केलंस. अगं इतकी कटकारस्थानी औलाद ही माझी आहे असं मला वाटत नाही. आणि बरं असू दे, बापाच्याच मुळावरती उठलीस. ऐश्वर्या जा, मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. ऐश्वर्या गयावया करायला लागते, डॅडा ऐका ना, डॅडा ऐका ना, मी हे नसतं केलं तर माझं सगळं आयुष्य बर्बाद झालं असतं. असं म्हणत ऐश्वर्या आपली बाजू पटवून देण्याचा, त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असते. पण या वेळेला सयाजीरावांना काही ऐकायचंच नसतं, त्यांना काही पटलेलंच नसतं. आणि तू इकडून निघून जा, आजपासून माझ्यासाठी तू मेलीस असं म्हणत ते आता तिला तिकडून जायला सांगत असतात. ऐश्वर्या सांगते, डॅडा ऐका ना, मी तुम्हाला इकडून सोडवेन, मी काहीही करेन, तुम्हाला इकडून बाहेर काढेन असं म्हणत आता ती आपल्या डॅडांशी बोलत असते. पण तिला कोणत्याही प्रकारे एंटरटेन न करता किंवा तिची बाजू ऐकून न घेता सयाजीराव तडक तिकडून निघून गेलेले असतात. आणि मग मात्र ऐश्वर्याला आता तिकडून निघण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो. कारण आता सयाजीराव तिकडे नाहीये. 10 मिनिटाची वेळ संपले आणि मग ती निघते. निघताना ती विचार करते की या रणदिव्यांच्यामुळे माझे डॅडा माझ्यापासून लांब झालेले आहेत. आता मी या घरामध्ये शिरले, मी या घरात शिरल्यामुळे एक एक करत या रणदिव्यांना कसं घराबाहेर हाकलते ना तेच बघा. या रणदिव्यांना मी सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा एक एक रणदिवे जोपर्यंत या घराच्या बाहेर पडत नाहीत, माझा बदला काही पुरा होत नाही. इकडे तोपर्यंत आता ऋषिकेश नाना आणि सुमित्राच्या खोलीमध्ये आलेला असताना जानकी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो, नाना काय घडलंय? सगळं होऊन सुद्धा आपण हरलेलोच राहिलो, म्हणजे काहीही आपल्या बाजूने निकाल कोणता नाहीये, आपण पूर्णपणे हरलोय. यावरती नाना म्हणतात, मग काय, हे सगळं ना ती ऐश्वर्या नावाची नागिणी या घरात येऊन बसलेली आहे ना त्याच्यामुळे झाले. यावरती ऋषिकेश म्हणतो, कोर्टामध्ये जरी आपण केस जिंकलो असलो तरी घरामधली केस आपण सपशेल हरलोय. या सारंगमुळे आपण पूर्णपणे अडकलो गेलोय. यावरती नाना आता सुमित्राकडे पाहत म्हणतात, मग काय, घरातलीच लोक ही एकमेकांच्या विरोधात गेली की अशाच या गोष्टी होत असतात ना. त्या ऐश्वर्याने काय त्याला भुलवलंय आणि त्यानंतर हिने त्याला घरामध्ये घेतलं आणि मग झालं, संपलं सगळं. असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते, मला त्यावेळेला काय झालं होतं माहित नाही, पण अचानकपणे सारंग मला म्हणाला की आई, जर ऐश्वर्यानी पुरावा आणला की ते निर्दोष असतील तर तू त्यांना घरात घेशील ना. मला काय बोलावं कळलंच नाही. मी पटकन होकार दिला आणि त्यानंतर ऐश्वर्याने स्वतःला सिद्ध पण केलं ना. कोर्टामध्ये आपल्याच वडिलांच्या विरोधात तिने साक्ष दिली आणि वडिलांच्या विरोधात साक्ष देऊन तिने सिद्ध केलं की तिला यातलं काही माहितीच नव्हतं. आणि मग माझा नाईलाज झाला. नाईलाज झाल्यामुळे मला तिला या घरात घ्यावं लागलं. यावरती जानकी सांगते, तिने हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलंय आणि आपल्याला सगळ्यांना मूर्ख बनवलेलं आहे. आता सुमित्रा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आता ती एका बाजूने राहतच नसते. कधी इकडे कधी तिकडे ठामपणे न राहणारी माणसं त्या प्रकारची सुमित्रा असते. त्यामुळे वारा येईल तसे पाठ फिरवणं हे सुमित्राचं पहिल्यापासूनचं असतं. आज जानकीच्या बाजूने, उद्या ऐश्वर्याच्या बाजूने, परवा सारंगच्या बाजूने, हे तिचं कारस्थानं चालूच असतात. नानांना ते अजिबात पटत नाही. तर तोपर्यंत ऐश्वर्या आता सेलमध्ये जाऊन आलेली असते आणि सारंग तिला समजवत असतो, मला माहिती आहे ऐश्वर्या, तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप त्रास झालेला आहे.
तुम्हाला खूप त्रास झालाय, तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमचे डॅडा तुमच्यासोबत बोलत नाहीयेत आणि या सगळ्याला कारणीभूत आम्हीच आहोत, मला माहिती आहे ना. आणि त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी जे केलेत ते बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाहीये. तुम्ही काहीही काळजी करू नका. काहीही मदत लागली तरी मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहणार आहे. तुम्हाला कधीही काही वाटेल तर तुम्ही मला सांगा. मग काय, ऐश्वर्या सारंगला भुलवण्यासाठी सारंगला मिठी मारायला लागते. इकडे तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश विचारत असतो, काय ग शरूला काही फोन झाला का? काय चाललंय त्यांची डॉक्टरांची ट्रीटमेंट आता बरोबर चालू आहे ना? यावरती मग आता जानकी सांगते, मी शर्वरी वंशंना आजच कॉल करणार होते. नक्की आता त्यांचं काय चाललंय, ट्रीटमेंटचं काय झालंय हे सगळं सुद्धा मला विचारायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघांचं बोलणं चालू असताना मालतीला काही चर्चा म्हणजे चैन पडत नसते. ताबडतोब मालती पोहोचते, ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरती मालती रिपोर्ट मागते. रिपोर्ट रेडी असतात. मालती रिपोर्ट पाहते. रिपोर्टचं सत्य समोर आल्यावरती मालतीला जबरदस्त धक्का बसतो, कारण याच्यामध्ये शरूचे रिपोर्ट निगेटिव्ह तर आता विक्रांतचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात.